ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था तसेच जनहित लोककला सेवा संस्था धापेवाडा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 सप्टेंबर रोज रविवारला ज्वालागीर मठ नरखेड येथे लोककलावतांचा भव्य मेळावा पार पडला आहे। आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट। या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती काटोल नरखेड विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री चरणसिंगजी ठाकूर साहेब उपस्थित होते। त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या योजना कशा कलावंतापर्यंत पोहोचवता येईल व शासनाच्या अनेक योजना आपल्यापर्यंत पोहोचतील यासाठी शासन दरबारी जे काही मदत पाहिजे असेल ती करण्यास तयार आहे। तसेच मनोजभाऊ कोरडे यांनी कलावंतांना मार्गदर्शन करताना सांगितले की नरखेड तालुक्यात कोणत्याही कलाकारावर अन्याय होऊ देणार नाही आणि खऱ्या कलावंतांना त्यांचा हक्क मिळण्यासाठी मी प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली। उकेशभाऊ चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले की शासन दरबारी असलेल्या सर्व योजनांची माहिती तालुक्याच्या प्रत्येक कलाकारांना देत जाईल। वृद्ध कलाकार मानधन समिती सदस्य जिल्हा परिषद नागपूर श्री देवीदासजी कठाणे यांनी खरा कलावंत कसा घडविता येईल याविषयी परिपूर्ण माहिती दिली। संस्थेचे अध्यक्ष श्री बाबारावजी दुपारे यांनी कलावंतावर होणारा अन्याय दूर करून भ्रष्टाचार थांबविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। संस्थेच्या सचिव व वयोवृद्ध मानधन समिती जी.प. नागपूर सदस्य सौ. निशाताई खडसे यांनी सांगितले की ज्या काही कलावंतांच्या अडचणी असतील त्या अडचणी सोडविण्याचे काम या मेळाव्याद्वारे करण्यात येईल। कार्यक्रमास ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्थेच्या पदाधिकारी महाराष्ट्र अध्यक्ष जोगीजी साखरवाडे, महाराष्ट्र संघटक रूपरावजी अडसरे, नागपूर जिल्हा अध्यक्ष सुधाकरजी मुळेकर, नरखेड तालुका अध्यक्ष रामाजी धुर्वे, काटोल तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वरजी तायवाडे, नेत्रामजी सोमकुवर, मनोहर धनगरे, दयाल कांबळे, पुरुषोत्तम कुंभे, युवराज मोवाडे, सावनेर तालुका अध्यक्ष प्रमिला भागते, कैलाश कारेमोरे, अंकुश देशमुख, अशोक निंबुरकर, गजानन चकोले, जनार्दन बिसने, श्रावणजी क्षीरसागर, प्रदीप देशमुख, मधुकर शेंडे, प्रकाश राऊत, महाराष्ट्र महिला अध्यक्ष पुष्पा निंबुरकर, नरखेड तालुका अध्यक्ष अरुणा मुलेकर, माधुरी शेळके, कमला बुजाडे, जिल्हा अध्यक्ष सुनीता भोयर, कल्पना काळे, कल्पना बिसणे, ज्योत्स्ना वाहने, संजय धुर्वे, सुरेश भिसे, अंकुश कास्ताई उपस्थित होते। आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा। धन्यवाद। जुळून रहा आपल्या लोकप्रिय BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। 45 वर्षाचा झाला, त्याचा वय गेलं पण त्याला हाताला काम मिळालं नाही, परंतु हे आता थांबणार आहे कारण की सरकार आपलं आहे, हे लोकांचं सरकार आहे, लोकहिताचं सरकार आहे। आपल्या भागामध्ये आतापर्यंत उद्योग येत नाही, आता उद्योगाची भरमार या ठिकाणी लागणार आहे। त्याची एक सुरुवात त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या भागामध्ये केलेली आहे, ज्याच्यामुळे आपल्या भागातील 2000 युवकांना सरळ रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आपल्यासारख्या भगिनींना सुद्धा शेतामधून जे काही आपण तयार करतो